पंचीबानू उडती फिरू लिटरली गॉट रिअल बिकॉज मावशी सुद्धा करणार आहेत आमच्या सोबत. फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत. सगळ्यांनी आम्ही आमचं लाईफ जॅकेट घातलेलं आहे. बघा सगळ्यांना. किसी के चेहरे पे डर नहीं दिखेगा आपको. और ये रहे हमारे मालिक. पॅरासेलिंग करण्यासाठी हवेचा प्रवाह खूप जास्त लागतो. त्यासाठीच आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळ नेलं होतं. थोडी थोडी पण मजा येईल. हसण्यावर नका जाऊ, कारण आतून खूप भीती वाटली होती. आणि सुख दुःख वाटून घ्यायचं म्हटलं तर भीतीसुद्धा वाटून घेतली पाहिजे. म्हणून माझ्या नवऱ्याला मी घेऊन गेले. जितकं उंच नेलं तितकंच खाली यांनी मला बुचकळून काढलं होतं. हां, आणि आमच्या नंतर मावशींची बारी होती. खतरों के खिलाडीसाठी आमच्या मावशी क्वालिफाय झालेल्या आहेत. तर आम्ही यानंतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या. बनाना राईड, जेटस्की, बंपर राईड अँड द लास्ट अँड माय फेवरेट वॉज द स्कूबा डायव्हिंग. इतकी मजा आली, इतके सुंदर सुंदर मासे दिसले. पहिले भीती वाटली पण नंतर नॉर्मल झाले मी. आणि माझी स्कूबा डायव्हिंगची पार्टनर होती माझी वंस म्हणजे साक्षी. आणि आम्ही दोघींनी इतका एन्जॉय केला ना खाली जाऊन. त्यानंतर आम्ही वरती आलो, मस्तपैकी हॉटेलवर गेलो, फ्रेश झालो आणि निघालो. पिकनिक संपलेली आहे आणि आम्ही असं प्रकारे आता इथून जात आहोत. आम्ही आमच्या रूम्स पण सोडलेल्या आहेत. आमची हे बघा सगळे फॅमिलीचं जेवण झालेलं आहे. बस रेडी झालेली आहे. मी तर नक्कीच मिस करेल. ही माझी फर्स्ट ट्रिप होती आणि मी खरंच मिस करणार आहे ही ट्रिप खूप जास्त. आता आपण जात आहोत घरी. कसं वाटतं? छान वाटतं. मला छान नाही वाटत आहे. पासून लॉगिन आहे, मजा नाही येते. पिकनिक संपली होती. सगळेच उद्यापासून आपापल्या कामाला लागणार होते. मनामध्ये खूप साऱ्या आठवणी घेऊन आणि समुद्राला बाय बाय करून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला.